पहिलवान खाशाबा जाधव कोल्हापूरच्या रांगड्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारं नाव. आजही खाशाबा जाधवांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी लाल मातीतले पहिलवान हाबूक ठोकायला लागतात. भारताच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीला पहिलं मेडल मिळालं ते खाशाबा जाधव यांच्यामुळे, तेही ऑलिम्पिकमध्ये. मात्र आजही खाशाबा जाधव यांची ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्याच्या संघर्षांची, त्या मेडलची आणि खाशाबा जाधवांची गोष्ट प्रत्येकालाच माहीत आहे असं नाही. म्हणूनच आज चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची गोष्ट मोठ्या पडद्यावर येते. आपल्या आजवरच्या चित्रपटातून सामाजिक आशय जतन करणाऱ्या नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला थिएटरमध्ये येणार आहे. त्यामुळेच हा चित्रपट कसा असणार आहे, तो प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे, सोबतच खाशाबा जाधव यांचा संघर्ष काय होता, याच गोष्टींवर आपण पुढच्या काही मिनिटात बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. खाशाबा जाधव. खाशाबा जाधवांचा जन्म 15 जानेवारी 1926 ला साताऱ्यातल्या गोळेश्वर या छोट्याशा गावात एका पहिलवानाच्या घरात झालेला. घरातलं शेंडेफळ असणारे खाशाबा पहिल्यापासून लाडके होते. त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. ते विविध खेळात पटाईतही होते. कुस्तीचे सुरुवातीचे धडे त्यांनी आपल्या वडिलांकडूनच घेतले होते. वयात येईपर्यंत खाशाबा जाधवांचं नाव आजूबाजूच्या गावांमध्ये कुस्तीसाठी प्रसिद्ध झालं होतं. पुढे खाशाबा जाधव हे आपल्या शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आले. तिथं शिक्षण सुरू असतानाच त्यांनी ऑलिम्पिकचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी मेहनत करून त्यांनी 1948च्या लंडन ऑलिम्पिकसाठी प्रवेशही मिळवला. पण जाण्या येण्यासाठी त्यांना बराच प्रयत्न करून पैसा करावा लागला होता, कारण त्यावेळी त्यांच्या घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या तितकी सक्षम नव्हती. त्यात इतके दिवस लाल मातीत कुस्ती खेळणाऱ्या खाशाबा जाधवांना या स्पर्धेत मॅटवर खेळावं लागणार होतं. त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीनच होती, मात्र त्यांना त्यासाठी देखील तयारी करावी लागणार होती. लंडन ऑलिम्पिकसाठी असंख्य अडथळे होते, मात्र त्या सगळ्यांवर मात करून खाशाबा जाधवांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात अपयश आलं, मात्र त्याच वेळी त्यांनी निश्चय केलेला की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मी भारताला कुस्तीमध्ये पदक मिळवून देईल. त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला तो 1952 मध्ये फिनलंडमध्ये होणाऱ्या 15व्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या स्वप्नांचा. खाशाबा जाधव यांनी या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना प्रवेशही मिळवला, मात्र त्यानंतर पुन्हा एक सगळ्यात मोठी अडचण उभी राहिली, ती म्हणजे आर्थिक अडचण. खरं तर खाशाबा जाधवांच्या पहिल्या ऑलिम्पिकसाठी कोल्हापूरच्या महाराजांनी मदत केलेली, मात्र यावेळी खाशाबा जाधवांना फिनलंडमधल्या ऑलिम्पिकसाठी पुन्हा एकदा याचना करावी लागणार होती. या स्पर्धेला जाण्यासाठी त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले, निधी जमवला. खाशाबा जाधवाच्या घरच्या लोकांनी देखील पैसे गोळा करण्यासाठी मदत केली. त्यावेळी खाशाबा जाधवांनी राज्य सरकारकडे वारंवार मदत मागितली. त्यानंतर त्यांना सरकारकडून 4,000ची मदत मिळाली. त्या तरीही पैसे कमी पडत होते. त्यावेळी खाशाबा जाधवांनी आपलं घर कॉलेजच्या प्राचार्यांकडे गहाण ठेवलं. त्या प्राचार्यांनी खाशाबा जाधवांना 7,000 रुपयांची मदत केली. सोबतच कोल्हापूरच्या मराठा बँकेने देखील खाशाबा जाधवांना 3,000 रुपयांची मदत केली. या सगळ्या मदतीच्या जोरावर अखेर 1952 मध्ये खाशाबा हेलासंकीला पोहोचले. हेलासंकी फिनलँडची राजधानी होती. या स्पर्धेत खाशाबा जाधवांनी आपली सुरुवात मोठी दणक्यात केलेली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी कॅनडा, मेक्सिको, जर्मनी यासारख्या देशातल्या बलाढ्य मल्लांना सामोरं जात पहिले 5ही सामने सलग जिंकले. विशेष म्हणजे हे सगळे सामने त्यांनी अवघ्या 5-5 मिनिटांपेक्षा कमी वेळात जिंकले होते. पहिले 5 सामने जिंकल्यानंतर खाशाबांचा सामना जपानचे अव्वल पहिलवान असणाऱ्या शोहाची इशी याच्यासोबत झाला. हा सामना तब्बल 15 मिनिटं चालला होता. खाशाबांनी इशीला तगडी टक्कर दिली, मात्र पंचांच्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे आणि केवळ एका गुणांच्या फरकांमुळे खाशाबांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर खाशाबांचा पुढचा सामना सोव्हिएत युनियनच्या रशीद महमबेओ याच्याशी होता. खरं तर आधीच्या सामन्यांनी खाशाबा प्रचंड थकले होते. कुस्ती स्पर्धेतील नियमानुसार 2 मोठ्या लढतीमध्ये खेळाडूला कमीत कमी अर्ध्या तासांची विश्रांती मिळणं आवश्यक आहे. मात्र जपानच्या मल्लाविरुद्ध तब्बल 15 मिनिटं सलग लढून दमलेल्या खाशाबांना
दुसऱ्या लढतीसाठी हातपाय सरळ करायलाही आयोजकांनी वेळ दिला नव्हता. लगेचच पुढच्या सामन्यासाठी त्यांना मॅटवर बोलावण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या बाजूनं लढण्यासाठी किंवा बोलण्यासाठी, विश्रांतीची मागणी करण्यासाठी कोणताच भारतीय क्रीडाधिकारी तिथं उपस्थित नव्हता. त्यामुळे अशा थकलेल्या अवस्थेत खाशाबा जाधव रिंगणात पोहोचले. या मॅचमध्ये रशीदनं खाशाबांचा पराभव केला आणि रौप्य पदक पटकावलं. खरं तर दोन्ही पराभवांमुळे खाशाबांची सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवायची संधी हुकली होती. मात्र तरीही आधीच्या सामन्यातल्या कामगिरीच्या जोरावर खाशाबांनी या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावत ब्रांझ पदक मिळवलं होतं आणि ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतासोबत स्वतःचं नाव देखील सुवर्ण अक्षरात नोंदवलं. हे पदक भारतासाठी फार महत्वाचं होतं, कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुस्तीसारख्या खेळात करिअर करता येतं, देशाचं नाव मोठं करता येतं, हे खाशाबा जाधव यांनी सिद्ध केलं होतं. त्यांच्या पदकानं देशातल्या कुस्तीचा चेहरा बदलला असं म्हणायला हरकत नाही. खाशाबांनी हे पदक मिळवल्यानंतर भारताला पुन्हा एकदा वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवायला किंवा खास करून कुस्तीत पदक मिळवायला काही दशकं जावी लागली. त्यावरून खाशाबा जाधव यांच्या पदकाची किंमत आपल्याला लक्षात येते. यानंतर खाशाबा जाधव जेव्हा फिनलँडवरून मायदेशी परतले आणि कराड रेल्वे स्थानकावर उतरले, तेव्हा त्यांना तिथून आपल्या गावी गोळेश्वरला नेण्यासाठी तब्बल 151 बैलगाड्या आणि ढोल ताशांच्या गजरात हजारो माणसं त्यांची वाट बघत होती. मात्र पुढे दुर्दैवानं खाशाबा जाधव यांना भारतात कर्तृत्ववान व्यक्तींना जिवंतपणी कशी अवहेलना सिद्ध करावी लागते या नियमाचा प्रत्यय आला. हे पदक मिळाल्यानंतरही खाशाबा जाधव 6 वर्ष बेकार होते. नंतर त्यांना महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी मिळाली. पोलीस दलातल्या निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या गावात तालीम बांधण्याचा विचार केला होता. त्यांचं ते स्वप्न होतं. मात्र अशातच 1984 मध्ये त्यांचं अपघाती निधन झालं. जिवंतपणी खाशाबा जाधवांची उपेक्षा झाली. मात्र नंतर महाराष्ट्र शासनानं त्यांना मरणोत्तर शिवछत्रपती तर केंद्र शासनानं अर्जुन पुरस्कारानं गौरवलं. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्टेडियमला केडी जाधव कुस्ती संकुल म्हणून नामकरणही करण्यात आलं. 2001 पासून त्यांच्या नावानं महाराष्ट्र शासन कुस्ती स्पर्धाही भरवतंय. पण त्यांच्याच गावात त्यांचं तालीम बांधण्याचं स्वप्न मात्र त्यानंतरही बराच काळ अपुरं राहिलं. खाशाबा जाधवांचे पुत्र रणजित जाधव यांनी कुस्ती संकुलासाठी प्रयत्न केले होते. 2009 मध्ये त्यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ क्रीडा संकुल बांधण्यासाठी कराडच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाला अर्धा एकरहून थोडी जास्त जमीन बक्षीसपत्र दिली होती. त्यावेळी तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी गोळेश्वर येथे कुस्ती संकुल बांधण्याची घोषणा केलेली. 2013 मध्ये त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या संकुलासाठी 1,58,00,000 रुपये मंजूर केले गेले. यासाठी जाधव कुटुंबानं स्वतःची जागा देऊनही त्यांना अनेक वर्ष प्रशासकीय अनस्थेचा सामना करावा लागला. त्यानंतर अपुऱ्या निधीमुळं या संकुलाचं काम रखडलंच होतं. या विलंबामुळे उद्विग्न होत रणजित जाधव यांनी 2017 मध्ये एक मोठा निर्णय जाहीर केला. जर सरकार कुस्ती संकुल उभं करणार नसेल तर आमच्या वडिलांचं ऑलिम्पिक पदक लिलावात काढून मिळणाऱ्या पैशातून आम्ही इथं कुस्ती संकुल उभारू असं त्यांनी म्हटलं होतं. सोबतच शासनाला जर इथं संकुल उभारायचं नसेल तर त्यांनी आमची जागा परत करा असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर शासनाकडून या संकुलासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत जागाही देणार होती. मात्र जागेवरून पुन्हा काही प्रश्न उभा राहिले आणि हा प्रोजेक्ट पुन्हा बारगळला. 2024 मध्ये पुन्हा सरकारकडून या संकुलासाठी वाढीव रक्कम मंजूर करण्यात आली. आजपर्यंतचा खाशाबा जाधव यांच्या स्वप्नातल्या कुस्ती संकुलाचा आणि खाशाबा जाधव यांचा प्रवास असा आहे. खाशाबा जाधवांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, तोही प्रतिकूल परिस्थितीत. मात्र जिवंतपणी आणि त्यानंतरही खाशाबा जाधवांच्या स्वप्नांना उपेक्षा सहन करावी लागली. आता नागराज मंजुळे हे याच खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट काढतायत, जो जानेवारी महिन्यात रिलीज होईल असं सांगितलं जात आहे. या चित्रपटात स्वतः कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती भूमिका करत असल्याचं त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून सांगितल्यामुळे या चित्रपटाबाबत उत्सुकता अजूनच वाढली. यासोबतच आजवर आपल्या माइलस्टोन चित्रपटांमधून जसं की फॅन्ड्रीमधून सोमनाथ अवघडेला, सैराटमधून आकाश ठोसर अशा नवोदितांना संधी देणारे नागराज मंजुळे यावेळी खाशाबांच्या चित्रपटातून कोणाला संधी देत आहेत याचीही महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली. कारण जो टीजर प्रदर्शित केला गेलाय त्या टीजरमध्ये नायकाचा चेहरा दाखवलेला नाहीये.
त्या नागराज मंजुळे यांच्यासोबतच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून या नायकाच्या चेहऱ्याबाबत अद्यापही गुप्तता बाळगली गेली. तूर्तास इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं? खाशाबा जाधव यांच्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत नागराज मंजुळेंनी कुणाला संधी दिली असेल? सोबतच या चित्रपटाबाबत तुमच्या अपेक्षा काय आहेत? मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.